आद्य सप्लायर्स मात्रोली या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले श्राव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 अलिबाग या संघाला। सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा मी यासीन मर्चंट आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन। बहुत ही बढ़िया मैच होगा क्योंकि ये दोनों भी टीमों ने एक एक मैच जीतकर सेकंड राउंड में प्रवेश किया है। पहला ओवर लेके आए हैं दर्शन कड़वे, सलामी बल्लेबाज के रूप में प्रसाद पाटिल और प्रफुल्ल पाटिल जानी मानी जोड़ी मैदान पर एक दूसरे के साथ बहुत ही लंबे अरसे से क्रिकेट खेल रहे हैं और इसी वजह से एक दूसरे का तालमेल और एक दूसरे का स्वभाव बखूबी जानते हैं। स्ट्राइक इन पर प्रसाद खेलने के लिए तैयार है। जी हां, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कलाई के इस्तेमाल से मोड़ दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। वहां पे थोड़े से फील्डर फंबल हुए और उसका फायदा मिलता हुआ दोनों भी बल्लेबाजों ने देखते ही एक रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया। इस एक रन के साथ रनों की संख्या का आगाज होता हुआ अपने साथी बल्लेबाज पिंटिया को खेलने का मौका दिया। पिंटिया बहुत ही बेहतर बल्लेबाज द बाइक मैन के नाम से जाने जाते हैं। अलीबाग तालुका में जिन जिन खिलाड़ियों ने बाइक जीता है, सबसे पहले निशांत कड़वे, उसके बाद पिंटिया पाटिल और उसके बाद जयेश लट। जी हां, फिर से एक बार लेग स्टंप पर डब्बा खाने के बाद गेंद थोड़ी सी डीप हो रही थी, उसे कलाई के इस्तेमाल से फिर से एक बार उसी रीजन में मोड़ दिया है स्क्वायर लेग की दिशा में। जब तक गेंद फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और अपने साथी बल्लेबाज प्रसाद को खेलने का मौका दिया। ये स्ट्रैटेजी बहुत ही अच्छी और ये बहुत ही सेंसिबल क्रिकेट में कहूंगा, क्योंकि एक एक रन और दो रन मानो खिलाड़ी भूल चुके हैं। इस बीच जोरदार स्ट्रोक खेला है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, हवाई सफर करते हुए 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर पहुंची है 8 रन। फिर से एक बार उसी तरह से खेलने की कोशिश की, मगर इस मरतबा एक आसान सा कैच यहां पे ड्रॉप होता हुआ। जीवन दान वो भी प्रसाद पाटिल जैसे बल्लेबाज को देना बहुत ही खतरनाक साबित हो सकता है, क्योंकि प्रसाद पाटिल एक मजे हुए खिलाड़ी है, अनुभव की कोई कमी नहीं है, एक लंबा एक्सपीरियंस उनके पास है। और आज देखिए, इस तरह के बल्लेबाज को अगर आप जीवन दान दोगे तो सही मायनों में आपका बहुत बड़ा नुकसान हो सकता है। यहां पे संभलना होगा, सोचना होगा, फिर से एक बार यहां पे कमबैक करना होगा। हालांकि गेंदबाज की मैं सराहना करना चाहूंगा, दर्शन कड़वे ने कुछ हद तक यहां पे अच्छी गेंदबाजी की है। एक छक्का जरूर लगा, मगर 4 गेंदों में हालांकि यहां पे एक मौका बनाया था उन्होंने। जी हाँ, ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, सीधे बल्ले से खेला, फेवरेट शॉट पिंटिया के बल्ले से निकलता हुआ और एक लंबा छक्का। धन्यवाद डीजे मास्टर। जी हाँ, इस मरतबा परफेक्ट यॉर्कर देखने को मिला और ये देखिए, इसी को कहते हैं बुद्धिमानी का क्रिकेट। पिंटिया ने देखा, परखा और ढीले हाथों से ढकेल दिया। किसी भी तरह की यहाँ पे रिस्क लेने की जरूरत नहीं है, क्योंकि पहले ओवर में 2 छक्के आ चुके हैं। विकेट बहुत ही कीमती है दोनों भी बल्लेबाजों का। दोनों भी बल्लेबाजों के पास अनुभव की कोई कमी नहीं है। किस तरह से मैच को बनाया जाता है, किस तरह से मैच को बिल्ड किया जाता है, रनों की संख्या को किस तरह से धीरे धीरे आगे ले जाया जाता है, ये बखूबी जानते हैं। एक गलती हुई थी और गलती का खामियाजा तो यहाँ पे गेंदबाजों को भुगतना पड़ा। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 15 रन। मागच्या सामन्याचा सामनावीर
मनीष म्हात्रे आपण पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यावं। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज प्रज्वल ठाकुर, मैन फ्रॉम रेवदंडा। बहुत ही कम उम्र के ये खिलाड़ी, अनुभव की कमी जरूर है मगर क्वालिटी जरूर है। तत्पूर्वी यासिन सर थोडंसं इंटरप्ट करतोय तुम्हाला। एक डेबिट कार्ड सापडलेलं आहे HDFC बँकेचा, परेश पाटील म्हणून त्याच्यावर नाव आहे। ज्यांचं कोणाचं असेल त्यांनी आपलं हे डेबिट कार्ड घेऊन जायचं आहे। और उसी के साथ उनके पास एक क्लास भी है, गेंद को घुमाना जानते हैं, गेंद को किस तरह से बाहर की तरफ निकाला जाता है इसका बहुत ही परिश्रम के साथ उन्होंने अध्ययन किया है। इस बीच देखिए बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की, ढीले हाथों से उस गेंद को ढकेला था गली की दिशा में, मगर वहां पे फील्डर जब तक फील्ड करते चतुराई के साथ पिंट्या पाटिल ने स्ट्राइक एंड पर एक लंबी दौड़ लगाई, तेजी के साथ रफ्तार से क्रीज में आसानी के साथ यहां पे पहुंचते हुए 1 रन मुकम्मल कर लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या 16 रन, 16 फॉर नो लॉस। यहां पे साझेदारी पनप रही है। क्रिकेट में देखिए आपको अगर अच्छी रनों की संख्या यहां पे खड़ी करनी है, एक फाइटिंग स्कोर खड़ा करना है, तो पार्टनरशिप साझेदारी जिसे कहते हैं वो यहाँ पे बिल्ड करनी होगी। छोटी छोटी साझेदारी बहुत ही अहम होती है, बहुत ही महत्वपूर्ण होती है। और उसी के साथ यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों के आत्मविश्वास और हौसले में बढ़ोतरी नजर आएगी। जी हाँ, मगर प्रज्वल ठाकुर के लेग स्पिन गेंदबाजी का कोई असर नहीं है। पिंट्या पाटिल ऑन द फायर, कमाल का स्ट्रोक, फिर से एक बार सीधे बल्ले से उनका फेवरेट स्ट्रोक, लॉन्ग सीमा रेखा के बाहर, 6 रन। हेलो, पता है तो वेद मात्रे, ये बल्लेबाज मनीष वी में म्हात्रे खेलने के लिए जाना जाता है। मनीष म्हात्रे आपण जरा स्टेजवर यायचं आहे। सीधे बल्ले से खेलता है और वो जानता है कि 30 गज का दायरा। ओहो, इस मतलब थोड़ी आता सी झालेल्या शॉर्ट ऑफ लेंथ मॅचचा गेंद थी। मॅन ऑफ द मॅच मनीष म्हात्रे, त्यांनी आपला मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे। बैकफुट पर जाकर उस गेंद को कवर की दिशा में बहुत ही खूबसूरती के साथ खेला था, मगर डीप में फील्डर तैनात होने की वजह से 1 ही रन का इजाफा यहां पे होता हुआ 23 रन स्कोरबोर्ड पर। जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथों से खेलने की कोशिश कर रहे थे। हालांकि यह गेंद और बल्ले का कनेक्शन तो हुआ, मगर बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्डर तैनात होने की वजह से रन लेने की कोई भी गुंजाइश विनंती नहीं। करतो गैनीनाथ नागवा, आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचं आहे ते जाऊन। निश्चितच सन्माननीय नाकवा काकांना मी विनंती करेन की आपण या सामन्याचा सामनावीर म्हणून मनीष म्हात्रेला सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेची आठवण म्हणून अलिबाग प्रीमियर लीग सामनावीर अशी ही ट्रॉफी। देखिए संदीप जी, मुझे यहाँ पे एक कूली फिल्म का गाना याद आया, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया, रब्बा रब्बा। और यहाँ पे देखिए दोनों मनीष पाटिल एक दूसरे से टकराए। यांना सन्मानित करते सामनावीर म्हणून नाकवा। 5 गेंदें डाली जा चुकी है, एक छक्का इस ओवर में हमें देखने को मिला और कुछ हद तक अच्छी गेंदें भी देखने को मिली। वही प्रज्वल फिर से एक बार, जी हाँ, इस मरतबा सेंसिबल क्रिकेट, मैंने फिर से एक बार उसी लफ्ज को यहाँ पे दोहराया, बुद्धिमानी का क्रिकेट। मैंने पहले भी कहा ये दोनों भी मंझे हुए खिलाड़ी है। गैनी नाकवा यांनी आता सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहेत मनीष पाटील यांना। या अगोदर सामना झाला, या सामन्याचे सामनावीर मनीष पाटील, त्यांना सन्मानित केले गैनी नाकवा बोर्डनी। धन्यवाद। अच्छी गेंदों का सामना करते हुए, हालांकि बिंदी गेंद यहाँ पे नहीं जानी चाहिए, इसकी पूरी तरीके से खबरदारी लेते हुए बल्लेबाज प्रसाद बहुत ही चतुराई, बहुत ही चतुरस्त्र और बहुत ही होशियार, बहुत ही चाणाक्ष ऐसे ये बल्लेबाज है। उनको जीवन दान मिला था, अब इस जीवन दान का किस तरह से फायदा उठाया जाता है यहाँ पे जो छोटे बच्चे हैं वो जरूर देखें। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 15 रन, दूसरे ओवर में 11 रन प्रज्वल ने खर्च किए हैं। पहले ओवर के मुकाबले में ये ओवर थोड़ा सा अच्छा मैं कहूंगा। कुल मिला के रनों की संख्या 26 रन।
क्या लाजवाब यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों ने पहले विकेट के लिए साझेदारी की है। साझेदारी यहाँ पे पनप रही है और ये साझेदारी और उसी के साथ जो कैच ड्रॉप हुआ था वो कितना महंगा यहाँ पे साबित हो रहा है, ये अब हमें धीरे धीरे पता चलेगा। नए गेंदबाज इस बीच राहुल खरात अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। बाएं हाथ से ओवर द विकेट अक्सर किया करते हैं, आज भी उसी तरह से यहाँ पे नजर आते हुए। जी हाँ, ओवर पिच गेंद ऑन द राइट, उस गेंद को खेला मगर उतनी ही बहुत ही जबरदस्त बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन डीप स्क्वायर लेग के फील्डर द्वारा और इसी वजह से प्रसाद को एक ही रन का यहाँ पे इजाफा मिलता हुआ 27 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छा क्रिकेट यहाँ पे खेला जा रहा है। देखिए इसी तरह का क्रिकेट खेलना बहुत ही जरूरी है। हर गेंद के ऊपर आप छक्का या चौका नहीं लगा सकते। फुल टॉस गेंद, वेट एंड वॉच, बैकफुट पर पूरी तरीके से तैयार थे और जैसे ही फुल टॉस गेंद की पूरी ताकत को झोंक दिया और क्या कमाल का टाइमिंग था, गेंद को हवाई सफर पे भेजा 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। तीसरा छक्का प्रफुल्ल के बल्ले से आता हुआ अर्थात पिंड्या के बल्ले से आता हुआ 63 नंबर की जर्सी पहने हुए एक डेंजरस बल्लेबाज और पूरे अलीबाग तहसील में एक अच्छे ऑलराउंडर, सबसे बढ़िया ऑलराउंडर अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा। कमाल का उनके पास टैलेंट है, गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्ररक्षण हो, पूरी तरीके से 100% एफर्ट अक्सर देखा। जी हाँ, स्लोवर वन गेंद और फसाया। इस मर्तबा गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, बल्लेबाज बिल्कुल परख नहीं पाए थे स्लोवर वन गेंद को और उसी फ्लो में खेल गए। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद मिड विकेट सीमा रेखा के नजदीक फील्डर तैनात थे, एक जाल बुना था, उस जाल में फंसे और इसी के साथ एक बड़ा झटका, बड़ी मछली जाल में। पिंड्या ने 7 गेंदों का सामना किया है और अपने टीम के लिए 20 रनों का योगदान दिया है। कुल मिला के 33 रन स्कोरबोर्ड पर यह पहला झटका 33 रनों पर लगता हुआ। इस बीच नए बल्लेबाज प्रशांत मोहरे और एक मोहरा और एक चाल यहां पे चलते हुए श्राव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 अलीबाग की जानिब से। यह भी कमाल का बल्लेबाज है। इस बल्लेबाज ने इसी साल वर्सोली के याराना ग्रुप के टूर्नामेंट में एक ही ओवर में 5 छक्के लगाने का एक रिकॉर्ड किया है। अलीबाग के अनेक खिलाड़ी हैं, उन्होंने अनेक रिकॉर्ड किए हैं। जैसे प्रशांत मोहरे ने 5 गेंदों में 5 छक्के लगाए हैं, उसी तरह से जी हाँ, इस मर्तबा देखिए बहुत ही खूबसूरत और बहुत ही चाणाक्ष और उसी के साथ तकदीर वाले गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर बल्ले का बाहरी सिरा लेकर गई 4 रनों के लिए। प्रशांत मोहरे के ऊपर एक ये रिकॉर्ड कायम हो चुका है और इसके पहले कोलकाता में जाकर पंकज यादव ने 8 गेंदों में 8 छक्के लगाए हैं और उसी के साथ ओहो, ये लीजिए जख्मों के ऊपर नमक, कमाल का ये स्ट्रोक, खड़े खड़े खेल दिया, स्टैंड एंड डिलीवर डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद को हवाई सफर करते हुए 6 रनों के लिए। और उसी के साथ पंकज यादव ने भी 8 गेंदों में लगातार 8 छक्के लगाने का रिकॉर्ड अपने नाम किया है। योगेश पेंडकर ने 9 गेंदों में 9 छक्के लगाने का रिकॉर्ड किया है। तो और एक खिलाड़ी है अलीबाग के, उन्होंने जी हाँ, इसमें दबा कारपेट के सहारे बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला, उतनी ही शानदार फील्डिंग का प्रदर्शन, कमाल का थ्रो मैं कहूंगा, बल्लेबाजों को मजबूरन अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया है।
मैं बात कर रहा था, देखिए सुजय जी, अलीबाग का एक ऐसा खिलाड़ी है जिन्होंने लगातार 13 गेंदों में 13 छक्के लगाने का प्रयास किया और उसमें काफी हद तक सफलता हासिल की है। एक विश्व रिकॉर्ड में कहूंगा, 13 गेंदों में लगातार 13 छक्के लगाने वाले बल्लेबाज है सोगांव के माहित कुर। इस बीच 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 44 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही अच्छे औसत के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। पहले ओवर में 15, दूसरे ओवर में 11 और तीसरे ओवर में राहुल खरात ने खर्च किए हैं 18 रन, जो कि बहुत ही खर्चीला, बहुत ही महंगा, बहुत ही एक्सपेंसिव यहाँ पे ये ओवर घटता हुआ। अब यहाँ पे सोचना होगा उनके कैप्टन को कि अब यहाँ पे रनों को सुखाना होगा, अब यहाँ पे विकेट को चटकाना होगा, वरना ये पानी सर के ऊपर से निकल जाएगा, क्योंकि 44 रन स्कोर बोर्ड पर पहले ही लग चुके हैं। इन 2 ओवर में अगर 10 या 12 रन आते हैं तो थोड़ा सा कंट्रोल जरूर यहां पे हो सकता है रनों की संख्या के ऊपर। दोनों भी बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, सुजय देखिए ये बातचीत कर रहे हैं, मेरे मन में हमेशा ये सवाल होता है कि ये बातचीत क्या कर रहे होंगे, क्या कहा होगा प्रशांत मोहरे ने। नए गेंदबाज साक्षी, जी हाँ, ये देखिए पहले ही तैयार थे, उल्टे हाथ से उल्टा पुल्टा, और इसी के साथ और 6 रनों का इजाफा। आधा सैकड़ा, आधा शतक स्कोरबोर्ड पर लगता हुआ। तालियों की गूंज अभी सुनाई नहीं दी है, आधा शतक हो चुका है। ओहो, इस मरतबा फंसाया था, चकमा दिया था, मगर अंपायर जी नाराज। अंपायर जी ने अपने हाथों को समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ता हुआ 51 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। एक रनों का पहाड़, रनों का अंबार मुझे नजर आता हुआ। जी हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेला, कामयाब तो रहे, मगर मात्र 1 या 2 रन मिलने की संभावना यहाँ पे हो सकती है, मगर दूसरे रन के लिए प्रशांत मोहरे को ये मैदान छोड़ना होगा। बावन रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और अब प्रशांत की जगह लेने के लिए नए बल्लेबाज कौन आएंगे, इसका इंतजार बेसब्री से यहां पे हो रहा है। प्रणीत आए हैं नए बल्लेबाज। प्रणीत पाटिल, मैन फ्रॉम पेडाम्बे। देखिए वक्त जाया करना मुनासिब नहीं होगा और आप जैसे बड़े खिलाड़ियों को मैं कहूंगा ये अच्छी बात नहीं है दोस्तों। कोऑपरेट करे, सहयोग करे, सहकार करे। इस तरह से देखिए इतना अगर आप लेट आओगे तो सही नहीं होगा, क्योंकि 3:30 बज चुके हैं और इसके बाद बहुत सारे मैचेस यहाँ पे खिलाने हैं। पहली गेंद के ऊपर साक्षित को आसमान दिखाने के बाद साक्षित ने बहुत ही अच्छी वापसी के मैं कहूंगा। अगली गेंद साक्षित की, जी हाँ फुल टॉस गेंद थी, मगर उसे सही अंदाज में परख नहीं पाए इस मर्तबा प्रसाद। कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद कहीं और निकल गई, थोड़ा सा मिस टाइम कर गए और इसी वजह से मात्र 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा प्रसाद को। 53 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए चौथा ओवर प्रगति पर, अभी भी 3 गेंदें आना बाकी है। ये अंतिम ओवर, 4 ओवर का ये मैच और एक अच्छे स्कोर की तरफ श्राव्या सुजय मगर पुरस्कृत प्रसाद 11 अलीबाग यहां पे चलता हुआ। 53 रन ऑन स्कोर बोर्ड। बाएं हाथ की ये बल्लेबाज अब यहां पे अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना करते हुए किस तरह से यहां पे जाल बुना है, किस तरह से यहां पे फील्ड सजाई गई है। देखिए एक डीप मिडविकेट, डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक लॉन्ग ऑन वाइडिश थोड़ा सा, उसी के साथ एक स्क्वायर रखा है मिड ऑफ, लॉन्ग ऑफ, और उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ। साक्षी पाटिल फिर से एक बार दौड़ पड़े,
जी हाँ, यहाँ पे क्या घटता हुआ, कितने चतुर और कितने बुद्धिमान और कितने ये कमाल के खिलाड़ी है प्रसाद। देखिए जैसे मौका मिला, मौके की ताक में थे, मौके की तलाश में थे, उस मौके को बुनाया और एक रन यहाँ पे मुकम्मल कर लिया। थोड़ा सा रिस्क जरूर था, मगर उस रिस्क को उठाना है क्योंकि मात्र 2 गेंदें शेष है और ज्यादा से ज्यादा ये 2 गेंदें मुझे ही खेलनी पड़ेगी क्योंकि वो उनकी आंखें जम चुकी है। जी हाँ, ये वाइट दे चुके हैं, इस वजह से 3 गेंदें फिर से एक बार यहाँ पे वाइट। इसी को कहते हैं प्रेशर। इस प्रेशर को हैंडल करना इतना आसान नहीं होता। मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है, अब गेंदबाज यहाँ पे साक्षी महसूस करते हुए। साक्षी की अगली गेंद फिर से एक बार प्रसाद के लिए और प्रसाद ने आउट देखा ना था, पहले ही मन बना लिया था, उल्टा हाथ दिखाया और इसके साथ गेंद को खेल दिया डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर। 6 रन। जी हाँ, इस मतलब सीधे बल्ले से अकेला कारपेट के सहारे लॉग की दिशा में 1 रन तो मुकम्मल कर लिया। दूसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं, दूसरे रन के लिए, मगर यहाँ पे बल्लेबाज को रन आउट होकर वापिस आना पड़ेगा। 1 ही रन यहाँ पे मिलता हुआ और इस 1 रन के साथ अंपायर जी आउट या नॉट आउट है और इस 1 रन के साथ रनों की संख्या हमारे गुण लेखक दरणे गुरुजी हमें बताते हुए 63 रन 63 रन हो चुके हैं और अभी भी 1 गेंद शेष बची हुई और 1 गेंद खेलने का मौका फिर से एक बार प्रसाद को मिलेगा क्योंकि प्रसाद एक सेट बल्लेबाज है और इसी वजह से उन्होंने कैलकुलेटिव रिस्क यहाँ पे उठाया। वो जानते हैं कि यहाँ पे 2 रन भी मिल सकते हैं और आउट अगर होते हैं तब भी कोई हर्ज नहीं है क्योंकि स्ट्राइक तो उनके हाथ में रहेगा। देखिए कितना कैलकुलेशन चलता है इन खिलाड़ियों के दिमाग में, कितना होशियारी के साथ और इसी के साथ उसने अपना अनुभव यहाँ पे लगाते हुए। फुल टॉस गेंद और ये नो बॉल करार दिया है। आम तो आम, गुठलियों के भी दाम। 1 रन बढ़ेगा, उसी के साथ 1 गेंद बढ़ेगी, फ्री हिट खेलने का मौका होगा, यानी अगर कैच भी होता है तब भी यहाँ पे रन लेने का सुनहरा मौका प्रसाद और उनके साथी बल्लेबाज के पास। इस 1 रन के साथ रनों की संख्या 64 रन, 64 रन ऑन स्कोर बोर्ड। 1 गेंद शेष बची हुई साक्षी। जी हाँ, मगर साक्षित की भी मैं सराहना करना चाहूंगा। अंतिम गेंद फ्री हिट वाली गेंद होने के बावजूद उन्होंने उसे बिंदी करके दिखाया और क्या कम, बहुत ही शानदार वापसी। हालांकि ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 64 रन, जीतने के लिए 65 रनों की जरूरत, यानी हर ओवर में तकरीबन 16.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि आसान नहीं होगा। मगर ये भी उतना ही सही है कि नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि आप सभी जानते हैं ऐसे मैच अंतर्राष्ट्रीय स्तर पर हो चुके हैं कि क्रिकेट से भरोसा उठ चुका है। क्रिकेट में कब क्या होगा, कैसे होगा, क्यों होगा, इसके बारे में बताना बहुत ही असंभव के करीब माना गया है, क्योंकि 434 रनों का एक अंबार, एक पहाड़ खड़ा किया था ऑस्ट्रेलिया टीम ने और उस वक्त पूरे विश्व के सभी क्रिकेट के दीवानों ने कहा था कि यह मैच तो ऑस्ट्रेलिया जीतेगा और दक्षिण अफ्रीका हारेगा। मगर क्या हुआ था, ये एक रिकॉर्ड है और एक इतिहास है। और इसीलिए दोस्तों कहा जाता है कि यहाँ पे इस मैच को अगर जीतना है तो मेहनत करनी होगी और इतिहास रचना है तो जद्दोजहद करनी पड़ेगी, क्योंकि पानी से नहाने वाले सिर्फ लिबास बदलते हैं और पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं। तो देखते हैं इतिहास यहाँ पे क्या बदला जाएगा, क्या इतिहास यहाँ पे लिखा जाएगा, क्या यहाँ पे फिर से एक बार एक कशमकश और रोमांचित करने वाला मैच हमें देखने को मिलेगा। आइए सुनते हैं संदीप जगे की जुबानी। थँक यू व्हेरी मच यासीन सर. आपल्या समवेत
उत्कृष्ट बासरी वादक सुजन राऊत आहेत, सुजन कृष्णा राऊत आहेत. आपण एक छानशी धून ऐकूया आणि टॉससाठी सुद्धा निलेश आपण वळणार आहोत. निलेश ठाकूर यांना मी विनंती करणार आहे की आपण नवतरुण खानाव संघ आणि त्याच्यानंतर फकीरपाडा यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. निश्चितच आपण आता नाणेफेकी करून घेणार आहोत. व्यासपीठावरून मान्यवरांमध्ये सन्माननीय आशीर्वादजी म्हात्रे, मी साहेबांना विनंती करेन की आपण दोन संघांमध्ये आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. धन्यवाद. दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय आशीर्वादजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल कृपया आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीसाठी खानाव आणि फकीरपाडा संघाच्या दोन्ही कर्णधारांनी तिथे लगेच जायचं आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे. तर वळूया मित्रांनो मैदानाकडे. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये 65 धावांची. यासिन सर जरा बाजूलाच बसा. मगाशी दोन प्रश्न आपण फार सुंदर विचारले, त्याचे उत्तर मी आपल्याला नक्की देणार आहे. पण हा सामना जिंकण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर मी म्हणेन आईस्क्रीमची आवश्यकता आहे. इट्स नॉट माय इनकरेक्ट स्टेटमेंट. मी तुम्हाला नक्की त्याची पोटफोड करून सांगतोय. आता तुम्ही म्हणाल कुठे जगे तुम्हाला 3:30 पावणे 4 वाजता आईस्क्रीम आठवतोय, पण आईस्क्रीमची थोडीशी आपण पोटफोड करूया. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर या मैदानामधली खऱ्या अर्थानं सकारात्मकता, क फॉर क्रियाशीलता आणि त्याच्यानंतर म फॉर महत्वाकांक्षा. या पद्धतीने ही पंचसूत्री ज्याला म्हणतात ना, ती आईस्क्रीमच्या रूपाने आज मैदानामध्ये दाखवावी लागणार आहे. ती महत्वाकांक्षा ठेवावी लागणार आहे. तो आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे की 24 चेंडूमध्ये जर 64 उभारल्या जाऊ शकतात, तर 24 चेंडूंमध्ये 65 चेस सुद्धा केल्या जाऊ शकतात. पण जर प्रसाद 11 अलिबाग संघाने या 64 उभारल्यात, तर त्याला आपण तशा प्रकारची तोडफोड वृत्तीचे फलंदाजीने उत्तर देणार का? की मग निश्चितच सॉरी सर, आपण नाणेफेकी करून घेऊया. दोन संघांमध्ये आपण नाणेफेकी सन्माननीय आशीर्वादजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार मी अक्षय पाटीलला विचारेन की तुझ्या संघामध्ये काय बदल असतील? दोन चेंजेस आहेत. एक बॉलर चेंज आहे, एक बॅट्समॅन चेंज आहे. नावं त्यांची? विशाल घेतलाय रिप्लेस म्हणून आणि गौरव एक आहे. ओके, तुझ्या बाबतीत? दोन चेंज आहेत. आऊट आहेत ते राकेश चव्हाण आणि सिद्धांत भुलेकर. इन आहेत मनीष पाडेकर आणि अजय पाडे. ओके, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात आणि सन्माननीय आशीर्वादजी म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करत असताना नाणेफेकीचा कौल जातोय तो किट्टू 11 फकीरपाडा या संघाच्या वतीनं. काय निर्णय असेल तुमचा? फिल्डिंग कर. निश्चितच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारतात. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वळूया मैदानाकडे. जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 65 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू स्वैर स्वरूपात अवांतरच्या स्वरूपामध्ये नोंदवला गेला आणि एक धावफलकावरती आली सुद्धा. असं म्हटलं जातं यासिनजी की जो नहीं हमारे पास वो ख्वाब है और जो है हमारे पास वो लाजवाब है. आणि तेच या वेळेला मैदानामध्ये गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंथन त्या प्रमाणामध्ये मंथन टाकी गोलंदाजीला आलाय, ज्याच्याकडे उत्तम असा वेग आहे आणि त्या वेगावरती स्वार होऊन तो ज्या प्रकारे गोलंदाजी करत असतो ना, ते पाहणं फार कौतुकास्पद असतं. म्हणजे मंथनच्या गोलंदाजीमधला मी फॉलो थ्रू बद्दल त्याचं कौतुक करेन, त्याच्या रिदम बद्दल कौतुक करेन, त्याच्या लाईन अँड लेन वरती आपण बोलू शकतो. आणि ॲट द सेम टाइम आबूच्या समोर उभं करणारं चॅलेंज सुद्धा तितकंच अवघड
असेल अशा पद्धतीची सूचना तो मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण पंच म्हणतात की या वेळेला अचानकपणे रेवस बंदरामध्ये येणारी आपलं गलबत ते सासवण्यापर्यंत भरकटलेलं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे धावफलकावरती एका धावेची नोंद सुद्धा झाली. धावफलकावरती धरणे गुरुजी म्हणतात की आमच्या तेरुंड्याचं पण नाव घ्या, काही हरकत नाही, तिकडे गेलं तर आम्ही मदत करू. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. घेऊ आपण एकेकाची सगळ्यांची नावं नक्की घेऊया, परंतु पुन्हा एकदा मंथन डाकीवरती कॉन्सन्ट्रेट करूया. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. परंतु झेल घेण्यासाठी पकडो कॅच जीतो मॅच असं काहीतरी मगाशी आकाश मांजरेकर आपले सहकारी म्हणाले होते. परंतु या वेळेला आकाश जर झेल सुटत असतील आणि अशा प्रकारे जीवनदान मिळत असतील तर आजची रात्र संपूर्णपणे तुमच्यासाठी किती दुर्दैवाची असू शकते. आणि तो काळाचा आघात नसेल, तो मानवनिर्मित आघात असेल आणि तो न परवडणारा सुद्धा असू शकतो, अशी कदाचित आशा करायला काही हरकत नाही. कारण नेहमी म्हटलं जातं की दुनिया उम्मीदों के ऊपर कायम है. आणि याच म्हणून यासिन सर एक छानशी स्माइल सुद्धा देतात की याच उम्मीदोच्या वरती मी विचार केला होता की कदाचित माझा सुद्धा आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टर्निंग पॉइंट वरती कुठेतरी प्रगती करेन, पण शेवटी कदाचित काही वेळेला आपण यशा अपयशाच्या पलीकडे जात असतो. हाँ, कॅच अबू का छोड़ा है तो आपको साबू भी लगा सकता है. आणि धाव फलकावरती जेव्हा वॉट अ बॉलिंग, पुन्हा एकदा जोरदार अपील आणि फलंदाज बाद. क्रिकेटमध्ये तुम्हाला सकारात्मकता ठेवायची असेल तर तुमची इंटेन्सिटी ही कॉन्स्टंट असावी लागते आणि ती कॉन्स्टंट इंटेन्सिटी आपल्याला मंथन डाकीच्या रूपाने पाहायला मिळाली. कारण त्याने ज्या प्रकारे अफलातून गोलंदाजीने सुरुवात केली, म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की त्याला अक्षय म्हात्रेला गोलंदाजी करायची होती, जो अर्थातच प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आहे, मागच्या सामन्यातील सामनावीर आहे, ज्याने एक हाती सामना फिरवला होता. अशा फलंदाजाच्या समोर थोडंसं वेगळ्या प्रकारचं चॅलेंज निर्माण करण्यासाठी त्याने आपल्या गोलंदाजीतला वेग वाढवला. रात्रीचा प्रहर थोडा पुढे सरकतोय, पहाटेच्या प्रहराकडे आपण वळतोय आणि अशा वेळेला ओमकार बाद होऊन परतल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो नितेश पाटील मैदानामध्ये फलंदाजीला आलाय. त्याला आपली संपूर्णपणे जबाबदारी पार पाडावी लागेल. अर्थात 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी येणं, पॉवर प्लेच्या या षटकामध्ये धावा बनवणं किंवा धावा कमवणं या सगळ्या शब्दप्रयोगाच्या पलीकडची बॅटिंग मात्र करावीच लागेल, जेव्हा मंथन टाकी अक्षरशः आग ओकतोय गोलंदाजीच्या स्वरूपात. मोठा फटका जरूर खेळलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. जोपर्यंत प्रसाद कर्वे त्या ठिकाणी चेंडू फेक करेल, 1 धाव सहजरित्या फलंदाजांना पूर्ण करता येते. मंथन डाकीच्या बद्दल नक्कीच आपल्याला कौतुकास्पद अशा प्रकारचे शब्द वापरावे लागतील, कारण आशिवरे संघामध्ये खेळणारा हा खेळाडू गेले काही वर्ष आपण पाहिलं असेल आपल्या गोलंदाजीवरती प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळालेला आहे. म्हणजेच नेहमीच असं म्हटलं जातं की तुमचे जॉईंट्स किती मजबूत आहेत ना, त्या ताकदीवरती तुम्ही गोलंदाजी करू शकता. आणि आपल्या मनगटातली ताकद असेल किंवा त्याच वेळेला तुमच्या या सर्व बाहूंमधली ताकद ज्या वेळेला मैदानावरती जोडून देताना, तेव्हा तुम्ही यशस्वीतेची शिखर सर सुद्धा करू शकता. परंतु यामध्ये काही व्हेरिएशन सुद्धा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला यासिनजी, कारण हा 3रा स्क्वेअर चेंडू आहे या षटकामधला. 3 वाईट टाकलेले आहेत. मी नेहमी म्हणतो की वाईड हा वाईटच असतो, कारण ज्या वेळेला गोलंदाज एखादा वाईट चेंडू टाकतो त्यावेळेला फलंदाजाला थोडासा का होईना एक रिलॅक्सनेस भेटतो आणि हा रिलॅक्सपणा काही वेळेला प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध मात्र अंगलट येण्याचा प्रकार सुद्धा असू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला चेंडू हवेत. अबू बाद होतो. एक नो बॉल आहे. पंच नो बॉल डिक्लेअर करतायत. पंचांकडून नो बॉल इशारा आलेला आहे वेस्ट हायचा. वेस्ट हाईट साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रसाद 11 अलिबाग संघाने या ठिकाणी रिव्ह्यू साठी अपील सुद्धा केलेला आहे. पाहायचा की निर्णय काय येतोय, परंतु ही नाट्यमयता किंवा त्याच वेळेला मैदानामधली ही रंगतता आपण पाहतोय
की कशा पद्धतीने सामना एका बाजूने क्रिकेटच्या मैदानामधली हीच नाट्यमयता मित्रांनो आपण आजच्या रात्री अनुभवतोय. मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो की अक्षय ज्या वेळेला मैदानात फलंदाजी करतोय त्याची विकेट किती महत्वाची आहे, मोलाची आहे आणि त्यासाठी जे जे कॉन्ट्रीब्युशन प्रतिस्पर्धी संघाला माहिती आहे की आपल्याला द्यावं लागेल ते देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच साऱ्यांच्या नजरा त्या रिव्ह्यूकडे आहेत. अगदी रसिक प्रेक्षकांच्या सुद्धा, ऑनलाईन असणाऱ्या प्रेक्षकांच्या सुद्धा, खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या सुद्धा या ठिकाणी आणि पंचांचा इशारा आलेला आहे की हा नो बॉल आहे. त्याच्यामुळे अबू बचावलाय, 2 वेळा बचावला अबू. मगाशी एकदा कॅच सुटला आणि या वेळेला आपण पाहिलं की कॅच पकडला तर तो नो बॉल होता. नशीब बलवत्तर असेल तर काय होऊ शकतं ते आपण पाहिलंय. पण आता या 2 वेळा जेव्हा तुमचं चांगलं नशीब आहे म्हणजे कोरोनाच्या बॅच सारखं झालं. 10वीला सुद्धा पास आहात, 12वीला सुद्धा आहात. आता ग्रॅज्युएशन साठी मात्र स्वतः मेहनत करावी लागणार आहे, कारण ते पास व्हायचं ना. 24 चेंडूत 65 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आता नितेश मैदानात फलंदाजीसाठी. मोठा फटका बॅकफूट वरती जाऊन तटावलाय चेंडू, चेंडू हवेत आणि याही वेळेला फलंदाज बाद नसणार आहे कारण ही फ्री हिट होती. या क्षणाकडे आपण एका मॅचच्या फ्लो मध्ये सुद्धा असतो आणि त्याच वेळेला आपल्याला वाटत असतं की हा कदाचित चेंडू चौकार होऊ शकतो, षटकार होऊ शकतो, परंतु कॅच गेल्यानंतर आपल्याला वाटतं की नाही, अरे यार ठीक आहे, इट्स ओके. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे धावफलकावरती. 8 धावा झाल्यात. आमचे गुणलेखक मित्र दळणे सर मला कळवतात की मंथन डाकीचं या षटकामध्ये डॉट चेंडू सुद्धा आलेत, त्याच वेळेला विकेट सुद्धा आलेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 3 वाईड आले, 1 नो बॉल आले आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा आल्यात ना त्या धावांवरती काही अंशी का होईना प्रसाद 11 अलिबाग संघाला थोड्या अंशी विचार करावाच लागेल. पण मंथन डाकी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊ. अबूसाठी याही वेळेला अबूने सोडून दिला चेंडू. मंथन डाकीचा हा प्रॉब्लेम मात्र त्याला त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागणार, हेच या ठिकाणी सूचिन्ह त्याला दाखवावी लागणार. कारण धावफलकावरती एकामागोमाग 1 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळणाऱ्या धावाने धावसंख्या पोहोचली ती 9 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी जेव्हा 65 धावांची आवश्यकता आहे, नेहमी असं म्हटलं जातं की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. आकाश मांजरेकर आपण मगाशी म्हणाला होतात, परंतु काही वेळेला तुम्हाला गोलंदाजाकडे बघायचंच नाही अशा प्रकारची अर्थात ही म्हण कुठून आली असेल त्याच्याही थोडं शोधात आपल्याला जावं लागेल. परंतु हा चेंडू या वेळेला पाहतोय आपण मंथन डाकीचा डॉट आणि त्याच्यामुळे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा लागल्यात. सामना जिंकण्यासाठी जेव्हा 65 धावांची आवश्यकता होती, पहिलं षटक संपल्यानंतर एक महत्वाचा फलंदाज, याच्यामध्ये 4 वाईड होते, 1 नो बॉल होते, 5 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात म्हणजे तब्बल 11 चेंडूंचं षटक हे झालं. परंतु तरी सुद्धा आपण पाहिलं मित्रांनो, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, 9 धावा जरूर आल्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूंमध्ये 56 धावांची गरज. येणारे 18 चेंडू बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. मगाशी आकाश मांजरेकर आपण फार सुंदर उल्लेख केला होता की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. तर ही म्हण नक्की कुठून आली असावी यासीन सर? तर मला वाटतं मुरलीधरनला पाहिल्यानंतर कदाचित ही म्हण आली असावी, कारण ज्या वेळेला मुरलीधरन गोलंदाजी करत असायचा त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये जो बघेल तो फलंदाज आउटच होईल असं कदाचित नाही, अशा प्रकारचं चित्र तो स्वतःच्या डोळ्यांमधून समोरच्या फलंदाजाच्या विरुद्ध दाखवत सुद्धा असायचा. वळतोय मैदानाकडे जिथे तमाम प्रेक्षक वर्ग, काही प्रेक्षक वर्ग छानपणे झोपलाय, नक्की कुठं झोपलोय हेही त्याला माहित नाहीये. काही प्रेक्षक वर्ग मस्तपैकी थंडी लागते म्हणून दोघांच्या मध्ये बसलाय, परंतु त्याच वेळेला काही प्रेक्षक वर्ग अतिशय छानपणे मैदानामध्ये सामन्याचा आनंद घेतोय. कोणाच्या हातात चणे आहेत, कोणाच्या हातात आणखीन काहीतरी आहे, त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. हा मात्र मोठा फटका, नितेशच्या बॅटमधून निघालेला दणदणीत षटकार.
सामना जिंकण्यासाठी अशा प्रकारची तोडफोड फलंदाजी करावीच लागेल हे माहिती आहे नितेशला सुद्धा, आणि ती जबाबदारी त्याने स्वीकारली. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला स्वतःचा कर्णधार थोड्या अंशी बचावतोय अशा वेळेला आपली सुद्धा कामगिरी आहे. एक म्हण आहे, एक ओळ गाण्याची आहे की एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हात बडाना, आणि अशा वेळेला प्रशांत मोरे गोलंदाजीला आलाय. आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारं हे नाव प्रशांत मोरे, ज्याने आजवर टेनिस क्रिकेटमध्ये ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर नेहमीच एक महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, ज्याची कारकीर्द अतिशय उत्तुंग राहिलेली आहे, आणि ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्याचा परफॉर्मन्स नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये एका वेगळ्या स्वरूपाचा राहिलेला आहे. असा क्रिकेटपटू मैदानामध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर दुसरा चेंडू डॉट गेला, तिसऱ्या चेंडूवरती बाईटच्या स्वरूपात एक धाव आले. धावफलकावरती धावसंख्या 16 लागलेली आपण पाहतोय, जेव्हा सामना जिंकण्यासाठी 65 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये प्रशांतला आणण्याचा हा प्लॅन प्रसाद 11 अलिबाग संघाला सुद्धा माहिती आहे की हा प्लॅन आपला मैदानामध्ये यशस्वी होऊ शकतो, परंतु आद्य सप्लायर्स मातृळी संघाविरुद्ध या प्लॅनमध्ये काही विकेट सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहेत. अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाची जी फलंदाजी आपण पाहिली होती, प्रसादने केली होती, ती नक्कीच जबरदस्त फलंदाजी होती. त्या फलंदाजीचं उत्तर किंवा फलंदाजीबद्दल स्पष्टीकरण देताना आपण एकच शब्द वापरू शकतो, ते म्हणजे नेत्रदीपक. आणि याच वेळेला मोरे ज्या वेळेला गोलंदाजी मैदानामध्ये करतोय, त्याच्या गोलंदाजीमधलं वैविध्य किंवा त्याच्या गोलंदाजीमधली लयबद्धता ही नक्कीच पाहण्यासारखी असते. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर त्याला माहिती आहे की असं क्रिकेटमध्ये होत असतं. तुमचा एखादा दिवस असतो किंवा त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा एखादा दिवस असू शकेल. आपल्याला मात्र तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. झोपलेले काही प्रेक्षक वर्ग आता जागे झाले, त्यांना माहिती आहे की प्रशांत जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा आबू सुद्धा तितकीच ताकदीची फटकेबाजी करणार आहे. व्हॉट अ शॉट. काही दिवसांपूर्वी टीव्हीवरती एक जाहिरात यायची की जल है तो कल है. या वेळेला आबू म्हणत असेल की बल है तो फल भी है, आणि या मैदानामध्ये आपल्या बाहुबलीची ताकद किंवा त्याच वेळेला आपल्या बाहूंमधली ताकद मैदानात दाखवतोय, आणि चेंडू सीमारेषेच्या पार भिरकावून सुद्धा देतोय. 22 धावा धावफलकावरती. मेहू अक्षय अक्षय हे गाणं या ठिकाणी जर मैदानामध्ये रूढ करायचं असेल तर तशा प्रकारची कामगिरी अक्षय मात्रेला दाखवावी लागणार, आणि हा चेंडू सीमारेषा पार चौकार. धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा आल्यात. सामना जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि 39 धावांची आवश्यकता असणार आहे. बारा चेंडू बाकी आणि सामना जिंकण्यासाठी यासीन सर 39 धावा, म्हणजे प्रति षटकामध्ये 19.5 ची धावगती राखायची आहे. क्रिकेटमध्ये थोड्या वेगळ्या समीकरणाने बोललं जाईल की प्रत्येक ओव्हरला 3 स्ट्रोक खेळायचे, आणि हे इतकं म्हणजे 12 चेंडूमध्ये 6 स्ट्रोक येणं किंवा त्याच वेळेला ते मारणं हे तितकं सोपं नाहीये. हा, परंतु अलीकडचा काळ सुद्धा अक्षयचा आहे, त्याच्यामुळे मैदानामध्ये जोपर्यंत अक्षय आहे तोपर्यंत हे आव्हान आपण पेलू शकतो. हे आद्य सप्लायर्स मातृळी संघाला सुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स असेल सुद्धा. पण पाहायचं आहे की आजच्या रात्री या मैदानामध्ये अक्षय असेल, नितेश असेल, हे आद्य सप्लायर्स मातृळी संघासाठी अशा प्रकारची कामगिरी करतात का, ज्या वेळेला अशा प्रकारच्या कामगिरीचं स्वप्न त्यांच्याकडून पाहिलं जातंय. गोलंदाजीसाठी येतोय मास्टर माइंड, आणि खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटला ज्याने आपल्या कामगिरीने एक स्वतःचं वैभव निर्माण केलं, आणि या वैभवातून एक मोठं नाव अलिबाग तालुक्याला मिळालं, आणि तो म्हणजेच पिंट्या पाटील. बालवीर हशिवरे संघापासून सुरू झालेला प्रवास ते आज हशिवरेच्या वेगवेगळ्या संघांमधून, मग फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघ असेल किंवा त्याच वेळेला किंबहुना अलिबाग तालुक्याचा संघ असेल, रायगड जिल्ह्याचा संघ असेल, या सर्व संघांना रिप्रेझेंट करण्याची कामगिरी पिंट्या पाटीलने केलेली आहे. आज तो प्रसाद 11 अलिबाग संघाचा कर्णधार सुद्धा आहे. 12 चेंडूत जेव्हा 39 धावा रोखायच्या आहेत, अशा वेळेला चेंडू हातामध्ये त्याने स्वतःच्या घेतलाय. पाहायचं आहे
कॅप्टन कशा प्रकारची कामगिरी करतोय. हा चेंडू पहिला निर्धाव गेलाय, त्याच्यामुळे 11 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. नितेशला आपला तो खेळ मैदानामध्ये दाखवावा लागेल, ज्या खेळापासून अर्थातच प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना चारी मुंड्या चित करणारं हे अशा प्रकारचं चित्र निर्माण होईल. पण ते चित्र इतकं सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने होणार सुद्धा नाही. कारण आपण पाहतोय की प्रसाद 11 अलिबाग संघातील प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये 3 टीला फार महत्व आहे. एक टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परामेंट आणि त्याच वेळेला टी फॉर टेक्निक. पण या टीच्या पलीकडे आणखीन महत्वाचा भाग जो मैदानामध्ये ने किंवा त्याच वेळेला नितेशने राखणं आवश्यक आहे, त्याच्या अगदी विरुद्ध प्रफुल्लने मात्र मैदानात दाखवलंय, म्हणजे पिंट्याने मैदानामध्ये दाखवलंय. आणि तो म्हणजेच की मैदानामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती. मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये एक गोष्ट जीवनामध्ये अशी आहे ती कधीही तुम्ही विकत घेऊ शकत नाही, आणि ती म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी त्याला म्हणतात. मैदानामध्ये प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर काही प्रेक्षक वर्ग जो मगाशी सुद्धा मी म्हणालो झोपला होता तो उठलाय. त्याला माहिती आहे ही मॅच थोडी जरा काटेकी टक्कर अशा स्वरूपाची होऊ शकते. जेव्हा सामना जिंकण्यासाठी येणार आहे 10 चेंडूत 38 धावांची आवश्यकता आहे. आद्य सप्लायर्स मात्रोळी विरुद्ध प्रसाद 11 अलिबाग संघ, दोन्ही संघाचे संघ मालक. एका बाजूला सुजय मगर सुद्धा आमच्या बाजूलाच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर तशा प्रकारची कामगिरी करणारे खेळाडू मैदानात जरूर आहेत. थोडासा या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया होण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, परंतु धावफलकावरती 2 धावांची भर सुद्धा पाहायला मिळते. 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले. सामना काहीसा वेगळ्या परिस्थितीत पाहायला मिळतोय. 9 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असणार आहे आद्य सप्लायर्स मातोळी संघाला. अक्षयकडे फार मोठ्या नजरा सर्वांच्या लागलेल्या आहेत, पण पिंट्याला सुद्धा माहिती आहे की ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानामध्ये आपण करतो, मग तो एखादा लेग कटर असेल, एखादा स्लोअर वन असेल, एखादा ऑफ स्टंप यॉर्क असेल, ही सगळी अस्त्र आज मैदानामध्ये वापरायची आहे. हाही चेंडू आपण पाहतोय टप्पा घेतल्यानंतर छपकन यष्टीरक्षक प्रसादच्या हातामध्ये विसावतोय. प्रसादला अशा प्रकारे सरावच आहे की मैदान कोणतंही असो, पिंट्याचा येणारा चेंडू कोणत्या स्वरूपाचा असेल, कोणत्या वेगाचा असेल किंवा कशा पद्धतीचा असेल, या सगळ्याचा अभ्यास लहानपणापासून त्यांचा एकत्रितपणे झालेला आहे. आणि त्याच्यामुळे एकत्रित डिग्री घेण्याचा अभ्यास मैदानावरती दिसून सुद्धा येतो. यावेळेला मात्र हा चेंडू सीमारेषा अलीकडे अडवला जातोय. दिस इज ऑल अबाउट द कमिटमेंट. यालाच तर यासिन सर आपण म्हणतो की मैदानामध्ये झोकून देण्याची वृत्ती जी असते ती आपण मैदानात अनुभवली, आणि त्याच्यामुळे या काही धावा वाचवल्या. पण मी म्हणेन ह्या धावा नाही वाचवल्या तर त्याही पेक्षा कॉन्फिडन्स वाढवला. हा ज्या वेळेला कॉन्फिडन्स तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध दाखवत असताना त्यावेळेला संपूर्णपणे तुम्ही मैदानामध्ये कशा पद्धतीने हा सामना घेऊन चाललेला त्याचं चित्र दाखवत असता. येणारे 7 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे, आणि पिंट्या पाटीलने या सामन्यामधली आपली स्वतःची ताकद अधिक मजबूत केली. मोठा फटका मारण्याचा याही वेळेला प्रयत्न, परंतु चेंडू अतिशय भन्नाट वेगात टाकला. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता, आणि केवळ 5 धावा पिंट्या या ठिकाणी खर्च करतोय. त्याच्यामुळे त्याला माहिती होतं की हे षटक किती महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये एकतर आपण जिंकतोय किंवा त्याच वेळेला आपण स्पर्धेच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतो. पण अशा वेळेला जर आपण आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय तर तशी कामगिरी आपल्याला करावीच लागेल. मी ज्याला म्हणतो ना की 24 कॅरेटचं सोनं जे असतं ना, ते ज्याला आपण अस्सल गुणवत्ता असणारं तर तशा प्रकारचं 24 कॅरेटचं जे सोनं असतं ना, त्याची जी गुणवत्ता असते किंवा त्याच वेळेला त्याचं जे स्टँडर्ड आपण म्हटलं जातं ते त्या स्वरूपाचं परफॉर्मन्स होणं फार आवश्यक असतो, आणि तोच या वेळेला पिंट्याने मैदानामध्ये दाखवला. 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये अशा धावा झालेल्या आहेत, परंतु सिच्युएशन वेगळी आहे, संघ वेगळे आहेत, खेळाडू वेगळे आहेत, आणि त्याही पलीकडे आपण जाऊन मैदानामध्ये म्हणू की आता स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज त्याचाही कॉन्फिडन्स वेगळा आहे, नॉन स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज त्याचाही कॉन्फिडन्स वेगळा आहे. पाहायचंय काय होतंय. पण कौतुक करावं लागेल प्रसाद 11 अलिबाग संघातील सर्वच खेळाडूंचा, त्यांच्या कमिटमेंटचं, त्यांच्या कॉन्फिडन्सचं, आणि त्याच वेळेला त्यांच्यामध्ये असणाऱ्या कर्तबगारीचं सुद्धा. येणारे 6 चेंडू बाकी. वेळ दौडू नका मित्रांनो, 4 वाजलेले आहेत. अजून 4 सामने अजून होणं बाकी आहे, आणि त्याच्यामुळे असलेला प्रेक्षक वर्ग इथे जागा झालाय, झोपलेला प्रेक्षक वर्ग सुद्धा जागा झालेला आहे, आणि आपण सर्वांच्या प्रेमापोटी हे सगळं पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेला नितेशने ठोकला. चेंडू सीमारेषा पार षटकार.
सामना अजूनही संपलेला नाहीये आणि इरादे अजूनही तेवढेच पक्के आहेत. मग आम्ही या वेळेला मैदानात धक्के सुद्धा देऊ शकतो. 5 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आणि मैदानामध्ये नितेश दाखवतोय की आपण या संघामध्ये ज्यासाठी निवडले गेलेलो आहोत ती कामगिरी तर करावीच लागेल. जर्मन कारले संघाचा हा खेळाडू जो खंडाळी बापदेव खंडाळा संघाचा खेळाडू, येस, बापदेव खंडाळी संघाचा हा खेळाडू ज्या संघातर्फे त्याने अनेक वेळेला चांगली कामगिरी करून मैदानात स्वतःला सिद्ध करून दाखवलंय, त्या संघासाठी खेळताना आज मात्र मैदानामध्ये नो बॉल आणि याही वेळेला षटकार नंबर 2. व्हॉट अ शॉट नितेश. धावफलकावरती 44 धावा झाल्यात. 5 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. ऑनलाईन असणाऱ्या प्रेक्षक वर्गाने सुद्धा पाहिलं नो बॉल आला. इथे असणाऱ्या प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलं की नो बॉल का दिला आणि त्याच्यानंतर आता बेधडक, बिंदास आणि बेफिकीर फलंदाजी कशा स्वरूपाची असते ना त्याचं चित्र मैदानात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं. नितेश पाटील आज या रात्री मैदानामध्ये हिरो होऊ शकतो ते त्याने दाखवून दिलंय की आपण का होऊ शकतो. एक बॅकफूट वरती पंच केला होता, एक डीप स्क्वेअरला एक कॉन्फिडंट शॉट मारला होता आणि आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये जेव्हा जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे तेव्हा आपण मैदानामधले ताकदवान कशा प्रकारचे आहोत. आद्य सप्लायर्स मात्रोळी संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये हे त्याने दाखवून दिलेलं आहे आणि हीच तर खरी क्रिकेट मधली गंमत आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. एकदा मनपूर्वक मी धन्यवाद देईन आमच्या सर्व कॅमेरामॅनना की काल रात्रीचा प्रहर असेल किंवा त्याच्यानंतर आजचा सुद्धा कुठेही न नाश्ता करता किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये कुठेही ब्रेक न घेता ते संपूर्ण क्षणचित्रे आपल्यापर्यंत पोहोचवतात. ड्रीम्स क्रिकेटला सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचे दोन्ही गुणलेखक यांना सुद्धा, आमचे गुणलेखक धरणे गुरुजी मला कळवताना की हा 4था गोलंदाज आहे ज्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. कालच्या रात्री एकूण 2 गोलंदाज पकडले होते, आजच्या रात्री 2 गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे तब्बल 4 खेळाडू असे आहेत की ज्यांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाहीयेत. पण एक नजर धावफलकावरती टाकूया रोहन. 5 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. काय होणार? पैज लावतायत. काही जणांची पैज चहाची आहे, काही जणांची पैज आणखीन थोडंसं का होईना पहाटेच्या नाश्त्याची सुद्धा आहे आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे. येस, 5 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. या फ्री हिटचा लाभ उठवणार का नितेश पाटील? कारण जेव्हा जिंकण्यासाठी धावांचं समीकरण 34 धावांचं होतं, मी सामना सोडलेला नाहीये, माझ्यामध्ये जिगर आहे, बेधडक मी फलंदाजी करणार, त्याने ते चित्र दाखवून सुद्धा दिलं. क्रिकेट मधली नाट्यमयता मित्रांनो मला फार आवडते आणि म्हणूनच म्हणतात ना की संपूर्णपणे महाराष्ट्राला राजकारणाचं आणि नाटकाचं जसं आकर्षण तेच क्रिकेटचं सुद्धा. यावेळेला प्रसाद गोलंदाजीला आलाय. गोलंदाजीत बदल केला गेला परंतु फ्री हिट वरती 1 धाव आले. त्याच्यामुळे येणारे 4 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 20 धावांची. कंपल्सरी चेस असल्या कारणाने 20 धावा तर तुम्हाला करायच्या आहेत. प्रसादने आतापर्यंत आपल्याला माहिती असेल उत्तम फलंदाजी केलेली आहे. उपयुक्त अशा प्रकारचा फलंदाज मैदानामध्ये तो नेहमीच त्या प्रकारची कामगिरी करतो. परंतु आता मात्र संघाला तारणहार या नात्याने आपल्याला वाचवावं लागणार आहे. 4 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असताना मला ती ओळ आठवते हरिवंशराय बच्चनची, कारण ती नेहमी कुठेही पीठ बसते. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आपल्या हातात मित्रांनो तेवढंच असतं, कोशिश करायची आहे. कारण या वेळेला मैदानामध्ये आपले इरादे काय आहेत, मनामधून आपण काय विचार करतोय, मानसिकरित्या आपण मैदानावरती किती मजबूत आहोत, कणखर आहोत, त्याच्यावरती हा विजय आणि पराजय अवलंबून आहे. आबू या वेळेला चेंडू ठोकतोय जरूर परंतु प्रसाद टिपतोय आणि फलंदाज बाद.
प्रसाद दादा. 3 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी थोडासा ज्या वेळेला बदल करण्यात आला, प्रसाद गोलंदाजीला का आला किंवा तो चांगली गोलंदाजी करेल का, असे प्रश्न ज्यांनी ज्यांनी उपस्थित केले ना, ते आता थोडे अंशी का होईना पळ काढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु कौतुक करावं लागेल प्रसादच्या कामगिरीचं, आणि ते कौतुक का नाही करावं, कारण त्याने ज्या पद्धतीने जिगरबाज वृत्तीने मैदानामध्ये आपली कामगिरी दाखवलेली आहे ना, त्याच्यावरतीच तर त्याला 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळतात. 3 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. सामना आपल्या हातातून निसटलेला आहे हे आद्य सप्लायर्स मात्रोळी संघाला माहिती आहे, पण बघूया एखादं चमत्कारच या वेळेला वाचू शकतो. नितेशच्या बॅट मधून निघालेला हा आणखीन एक खणखणीत षटकार. कितीही परिस्थिती ढासळली तरी आपण मात्र मैदानात असंच लढत राहायचं की समोरच्याने आपल्याला जिगरबाजच म्हटलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या नितेशसाठी होऊन जाऊ द्या. जरी कारण 1 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय 10 धावांची आवश्यकता आहे, पण अशा वेळेला नितेशची खेळी आज संपूर्णपणे आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आणून ठेवलं. प्रसाद 11 अलिबाग संघाला सुद्धा वाटलं नव्हतं 6 चेंडू 34ची मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल, परंतु नितेशच्या त्या खेळीने नक्कीच कौतुकास्पद अशा प्रकारचं एक कामगिरी नक्कीच कमवलेली आहे. त्याचं कौतुक करावं आपण तेवढं थोडं आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाचं सुद्धा आपण अभिनंदन करूया. प्रसाद 11 अलिबाग संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि वळतोय मी पुन्हा एकदा निलेश ठाकूर यांच्याकडे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दर्णे गुरुजी, ज्याने 38 धावांची अफलातून खेळी केली आणि त्यानंतर 2 विकेट सुद्धा घेतल्या, असा प्रसाद पाटील. प्रसाद 11 अलिबाग संघाचा प्रसाद यावेळेला सामनावीराचा मानकरी ठरतोय. मी त्याला विनंती करतो की आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. निश्चितच सर, आपण पाहतोय की प्रसाद